वेलकम स्टुडंट इन दिस यूट्यूब चॅनल माय सेल्फ लोणकर सर. आणि आपण यूट्यूबवरती इयत्ता 11वीचा तिसरा चॅप्टर मोशन इन ए प्लेन हा चालू केलेला आहे आणि त्याचं हे लेक्चर नंबर 2. लेक्चर 1मध्ये आपण मोशन म्हणजे काय, मोशन प्लेनमध्ये कशी होती, त्याच्यानंतर वेगवेगळे प्लेन कोणते, 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, ह्या सगळ्यांचा आपण स्टडी केलेला आहे. जर तुम्ही ह्या चॅप्टरचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, लेक्चर नंबर 1 पाहिलं नसेल, तर तुम्ही MHT CET फिजिक्स ह्या चॅनलवरती जाऊन ह्याचं लेक्चर नंबर 1 पाहू शकता. आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे ॲक्च्युली आपल्या चॅप्टरचं नाव आहे मोशन इन ए प्लेन आणि प्लेन हा 2 डायमेन्शनल असतो. पण ह्याच्या अगोदर आपल्याला 1 डायमेन्शनल मोशन म्हणजे रेक्टिलिनियर मोशन ह्याचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण क्रमाने डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन ह्या 4 फिजिकल क्वांटिटीजचा डिटेल स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आपण हेडिंग टाकून घेऊया रेक्टिलिनियर मोशन. आपण स्टार्ट करत आहोत रेक्टिलिनियर मोशन पासून. रेक्टिलिनियर तर रेक्टिलिनियर मोशन कोणाला म्हणणार? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the straight line is called rectilinear motion. जी मोशन एका स्ट्रेट लाईनमध्ये होते त्याला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. आणि रेक्टिलिनियर मोशन ही 1D मध्ये असते. 1D मीन्स 1 डायमेन्शन्स. आणि मग आपण इथून पुढं आजच्या लेक्चरमध्ये जेवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी पाहणार आहोत त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण 1D मध्ये पाहणार आहोत. आता ही रेक्टिलिनियर मोशन एक्सप्लेन करण्यासाठी मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो. सपोज हियर आय ड्रॉ ए स्ट्रेट लाईन. This line is starting from this point is called the O. If a particle initially on the point O and it covers distance in time t1 O to पोझिशन P1 आपण म्हणूया की T1 मध्ये पार्टिकल काय करतोय, P1 पर्यंत पोझिशन 1 पर्यंत जातोय. आणि मग ह्या पोझिशन 1 किंवा ह्या पार्टिकलची पोझिशन सांगण्यासाठी एक आपण वेक्टर ड्रॉ करणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे पोझिशन वेक्टर. आणि तो वेक्टर मी घेतो वेक्टर x1. हियर वेक्टर x1 इज द पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर कोणाला आपण म्हणतो? द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. एक असा वेक्टर तो पार्टिकलची पोझिशन दाखवतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, त्याला आपण म्हणतो पोझिशन वेक्टर. आणि ओरिजिन हा फिक्स्ड पॉईंट असतो. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं होतं. आणि नंतर इफ पार्टिकल मूव्ज फ्रॉम P1 टू P2 इन टाइम T2 देन इट्स पोझिशन चेंजेस. मग ह्याची पोझिशन P1 पासून P2 पर्यंत चेंज झाली तर मला अजून एक पोझिशन वेक्टर ड्रॉ करावा लागेल. आणि तो पोझिशन वेक्टर मी अगेन ओरिजिन पासून ड्रॉ करणार आहे. म्हणजे ही पूर्ण लाईन एक पोझिशन वेक्टर आहे आणि त्या पोझिशन वेक्टरला मी म्हणतो वेक्टर x2. ओके, P1 इज द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट टाइम T1 आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे x1. P2 इज द सेकंड पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट टाइम T2 आणि त्याचा पोझिशन वेक्टर आहे वेक्टर
x2. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून मग आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं पाहणार आहोत किंवा सुरुवातीला आपण सुरुवात करूया डिस्प्लेसमेंट पासून. तर पहिली फिजिकल क्वांटिटीचा आपण स्टडी करूया, ती म्हणजे आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, तर डिस्प्लेसमेंट इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. ओके, मी डेफिनेशन लिहितो इथं. डिस्प्लेसमेंट इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स between initial and final पोझिशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे आहे इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स, किंवा काही ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंटला असं पण म्हणतो की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स हे नेहमी स्ट्रेट लाईन डिस्टन्सच असतं. मग इथं पार्टिकलनं पोझिशन पी पासून पोझिशन P2 पर्यंत किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं, तर आपण काय करणार आहे, ह्या वेक्टर x2 मधून वेक्टर x1 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला एवढा पार्ट मिळणार आहे. आणि हा एवढा पार्ट म्हणजे आपण लिहिणार आहे वेक्टर डेल्टा एक्स. डेल्टा काय इंडिकेट करणार आहे, तर डेल्टा इंडिकेट करतो चेंज. मग चेंज इन डिस्प्लेसमेंट आपण कसं काढणार, तर फायनल पोझिशन वेक्टर x2 मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर x1. आणि ह्या वेक्टर डेल्टा एक्सला आपण यस सुद्धा म्हणू शकतो, बिकॉज सिम्बॉल ऑफ द डिस्प्लेसमेंट इज यस. आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी असल्यामुळं त्याच्या हेडवरती आपण ॲरो ड्रॉ करतो. ओके, आपण सेकंड चॅप्टरमध्ये 11वीच्या असं स्टडी केलेलं आहे की वेक्टर फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतो, द फिजिकल क्वांटिटी विच हॅविंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. एक अशी फिजिकल क्वांटिटी की त्याच्यापाशी मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे, किंवा ती फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोघांची गरज पडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केला फोर्स, तर फोर्स ह्याची मॅग्निट्यूड आपण न्यूटनमध्ये घेतो आणि फोर्स आपण कोणत्या डायरेक्शनला ॲप्लाय करतो, म्हणजे आपल्याला फोर्सची डायरेक्शन महत्त्वाची असते. तसंच डिस्प्लेसमेंट ही सुद्धा एक वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. आणि हे आपण एका छोट्या एक्झाम्पलनं समजून घेऊया. सपोज फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करतो. A is the initial position of the particle and B is the final position of the particle. And if particle moves along this line, particle हा डॉटेड लाईनच्या अलॉंग मूव्ह झाला आणि तो A पासून गेला C ला आणि C पासून गेला B ला. तर माय क्वेश्चन इज व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. तर हिथं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आपण AB घेणार आहे, कारण A आणि B ह्यांच्यामधलं जे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे ते आहे AB. आणि ते AB हा पाथ काय आहे, AB हा पाथ आहे डिस्प्लेसमेंट, म्हणून आपण लिहिलेला आहे ॲरो. मग ACB हा काय झाला, तर ACB हे झालं डिस्टन्स. ओके, ACB झालं डिस्टन्स आणि AB म्हणजे झालं डिस्प्लेसमेंट. आणि मग डिस्प्लेसमेंट ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी का आहे, तर मला जर B पाशी जायचं असेल तर मला ह्याच डायरेक्शननं गेलं पाहिजे, बरोबर आहे. हीच डायरेक्शन म्हणतोय, म्हणजे मला असंच जावं लागेल. मी जर असा गेलो तर मी B पाशी पोहोचणार नाही. जर मी स्ट्रेट लाईन असा गेलो तर B पाशी पोहोचणार नाही. म्हणजे B पाशी पोहोचण्यासाठी मला ह्याच डायरेक्शननं स्ट्रेट लाईन जावं लागेल, म्हणजे हिथं डायरेक्शनची गरज आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी
त्याच्या डोक्यावरती आपण ॲरो काढतो. ओके, म्हणून आपण काय लिहू शकतो, डिस्प्लेसमेंट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. त्याच्याच खाली नोट्स बनवायच्या आहेत तुम्ही. डिस्प्लेसमेंटच्या खाली आपण लिहू शकतो, इट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. इट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे युनिट. SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. ओके, डिस्प्लेसमेंटचं SI युनिट आहे मीटर. आणि डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट इज, डायमेन्शन्स आपण लिहूया LMT मध्ये. तर डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी आपल्याला लेंथची गरज आहे म्हणून 1 इन लेंथ लिहिणार आहे. मासची गरज नाही म्हणून 0 इन मास, आणि टाईमची सुद्धा गरज नाही म्हणून 0 इन टाईम. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ द डिस्प्लेसमेंट इज 1 इन लेंथ, 0 इन मास, 0 इन टाईम. ओके, आता थोडंसं डिस्प्लेसमेंट अजून आपण डिटेलमध्ये पाहूया. डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी मी सपोज एक नंबर लाईन ड्रॉ करतो. नंबर लाईन ड्रॉ करतो 0 1 2 3. लेफ्ट साईडला -1 -2 -3. आणि A इज द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आणि हे सगळे जे डिस्टन्सेस आपण घेतलेले आहेत ते घेतलेले आहेत मीटरमध्ये अलॉंग द स्ट्रेट लाईन. इफ पार्टिकल मूव्स फ्रॉम 0 to 2 म्हणूया आपण 3. जर पार्टिकल 0 to 3 गेला म्हणजे A to B गेला, तर A to B जाण्यासाठी पार्टिकलनं किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं, तर 3 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. नंतर पार्टिकल सपोज आला 3 पासून 1 पर्यंत, तर C ही काय झाली, फायनल पोझिशन झाली. आणि A ही काय होती, इनिशियल पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. तर इनिशियल आणि फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स किती झालं, 0 to 1 म्हणजे 1 मीटर. म्हणून AC इक्वल टू लिहिणार आहे आपण 1 मीटर. नंतर पार्टिकल C पासून आला D ला आणि तो परत आला 0 ला. म्हणजे पार्टिकल 0 पासून गेला 3 ला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला, परत आला रिव्हर्स 1 पर्यंत आणि परत आला 0 ला. तर इथं काय झालं, इनिशियल पोझिशन पण काय झाली, A तीच झाली आणि फायनल पोझिशन सुद्धा D तीच झाली. म्हणून आपल्याला A आणि D ह्यांच्यामधलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते मिळणार आहे 0 मीटर. आता हे डिस्प्लेसमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह 3 मीटर, हे पॉझिटिव्ह 1 मीटर, हे काय झालं 0 मीटर. सपोज पार्टिकल आला अगेन लेफ्ट साईडला 3 मीटर आणि ही म्हणूया आपण पोझिशन आहे E. तर A आणि E ह्यांच्यामधलं, कारण A इज काय ऑलवेज इनिशियल पोझिशन आणि E म्हणजे काय झाले आता फायनल पोझिशन. तर ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती झालं, स्ट्रेट लाईन -3 मीटर. म्हणून -3 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं समजतंय की डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह सुद्धा असतं, डिस्प्लेसमेंट हे 0 सुद्धा असू शकतं आणि डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. म्हणून आपण लिहिणार आहे इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. ओके, म्हणून आपण अजून एक पॉईंट काय लिहूया, इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह पण असू शकतं, डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह पण असू शकतं आणि डिस्प्लेसमेंट हे 0 सुद्धा असू शकतं. आता डिस्प्लेसमेंट नंतर
पुढची फिजिकल क्वांटिटी ती म्हणजे आहे पाथ लेंथ. आता आपण स्टडी करूया पाथ लेंथचा. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे पाथ लेंथ. पाथ लेंथलाच आपण म्हणतो डिस्टन्स. पाथ लेंथलाच आपण म्हणतो डिस्टन्स. तर पाथ लेंथ म्हणजे काय आहे? पाथ लेंथ इज द actual covered distance at given interval of time. तर दिलेल्या वेळामध्ये पार्टिकलनं जेवढं ॲक्च्युअल डिस्टन्स कव्हर केलं त्याला म्हणायचं पाथ लेंथ, किंवा दिलेल्या गिवन टाईममध्ये पार्टिकलनं जो ॲक्च्युअल पाथ कव्हर केला त्याला म्हणायचं डिस्टन्स. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही डेफिनेशन्स लिहू शकता. मग फॉर एक्झाम्पल आपण इथं काय करूया, परत एक नंबर लाईन घेऊया. ओके, आणि इथं घेऊया 0 +1 +2 +3 -1 -2 -3. आणि हे परत अगेन आपण घेतलेलं आहे सगळं मीटरमध्ये. ए इज द इनिशियल पोझिशन, आणि इफ पार्टिकल मूव्स फ्रॉम ए टू बी, तर पार्टिकल ज्यावेळेस ए टू बी गेला किती डिस्टन्स झालं, तर 3 मीटर डिस्टन्स झालं. नंतर पार्टिकल आला बी टू सी, ह्या ठिकाणी आला, ह्याला आपण म्हणूया सी. तर टोटल किती डिस्टन्स कव्हर्ड केलं? असा जाताना 3 मीटर आणि रिवर्स येताना परत 1 आणि 2, म्हणजे ए बी सी हा काय झाला? टोटल कव्हर्ड पाथ झाला. आणि तो किती झाला? तर 5 मीटरचा झाला. नंतर पार्टिकल सी पासून आला डी ला, म्हणजे परत 0 वरती आला. तर ए बी सी आणि डी टोटल किती पाथ कव्हर केला? तर 0 to 3 3 मीटर, आणि 3 to परत 0 3 मीटर, म्हणजे एकूण 6 मीटर कव्हर केला टोटल पाथ. आणि परत पार्टिकल डी पासून आला ई ला, निगेटिव्ह 3 ला आला, लेफ्ट साईडला आला. तर ए बी सी डी ई हा काय झाला? ॲक्च्युअल कव्हर्ड पाथ. पार्टिकल ए पासून गेला बी ला, बी पासून आला सी ला, सी पासून आला डी ला, आणि डी पासून आला परत ई पाशी, म्हणजे 3 मीटर, नंतर 3 मीटर, आणि परत हे 3 मीटर, किती झाले? 9 मीटर. आणि मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की डिस्टन्स किंवा पाथ लेंथ हा ऑलवेज काय आहे? पॉझिटिव्ह. पण डिस्प्लेसमेंटमध्ये आपण काय पाहिलं होतं? डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह पण असतं, निगेटिव्ह पण असतं, आणि 0 पण असतं. पण पाथ लेंथ म्हणजे डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह इन गिवन इंटरवल ऑफ टाइम. जर टाइम 0 असेल तर डिस्टन्स हे 0 असणार आहे, म्हणजे तो रेस्टला असणार आहे. पण ज्यावेळेस पार्टिकल मोशनमध्ये असतो, मुव्हिंग पार्टिकल कव्हर्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स. मुव्हिंग पार्टिकल हा ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स कव्हर करतो. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स स्केलर आहे का व्हेक्टर आहे? तर मी अगेन मगाचीच एक डायग्राम ड्रॉ करतो. ए इज द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल अँड बी इज द फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आणि मग मला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती रस्ते आहेत? मी ए टू बी असा पण जाऊ शकतो, हा पहिला रस्ता आहे. त्याच्यानंतर मी असा पण जाऊ शकतो, दुसरा रस्ता आहे. त्याच्यानंतर मी असा सुद्धा जाऊ शकतो, तिसरा रस्ता आहे, असा पण जाऊ शकतो, चौथा रस्ता आहे. त्याच्यानंतर मी असा पण जाऊ शकतो, पाचवा रस्ता आहे. त्याच्यानंतर मी असा पण जाऊ शकतो. ओके, 6वा रस्ता आहे. असे किती रोड मला तयार करता येतील ए टू बी पर्यंत जाण्यासाठी? तर इनफायनाईट. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की इनिशियल आणि फायनल पोझिशनमध्ये इनफायनाईट डिस्टन्सेस होऊ शकतात. ओके, इनिशियल अँड फायनल पोझिशनमध्ये इनफायनाईट डिस्टन्सेस होऊ शकतात, पण डिस्प्लेसमेंट मात्र एकच असतं.
कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, स्ट्रेट लाईन. आणि जर पार्टिकल फक्त स्ट्रेट लाईन गेला असेल तर डिस्प्लेसमेंट पण तेच असेल आणि डिस्टन्स पण तेच असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सपोज इथं ह्याला म्हटलं ए टू बी, तर ए टू बी हे डिस्टन्स पण आहे, ए टू बी हे डिस्टन्स पण आहे आणि हे डिस्प्लेसमेंट पण आहे. जर पार्टिकल असा गेला तर, जर पार्टिकल हिथून गेला सपोज ह्याला म्हटलं सी, तर ए सी बी हे झालं डिस्टन्स, ह्याला म्हटलं आपण डी, तर ए डी बी हे पण झालं डिस्टन्स आणि हे बाकीचे सगळे जे पाथ आहेत ते झाले डिस्टन्स. म्हणजे मला बी पाशी जाण्यासाठी पर्टिक्युलर हीच डायरेक्शन आहे किंवा डायरेक्शन पाहिजे असं नाही, मी कोणत्याही डायरेक्शननं बी पाशी पोचू शकतो. म्हणजे डिस्टन्सला आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागत नाही. म्हणून मी काय लिहू शकतो, डिस्टन्स इज ए स्केलर फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स इज ए स्केलर फिजिकल क्वांटिटी. म्हणून मी लिहितो इट इज ए स्केलर फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स ही काय आहे तर स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स कशामध्ये मेजर करणार, SI युनिट ऑफ डिस्टन्स इज, SI युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर. आणि मीटरचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत, डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स इज LMT मध्ये घेऊया, 1 इन लेंथ, 0 इन मास आणि 0 इन टाइम. ठीक आहे. नंतर मी काय लिहू शकतो, इट मूव्हिंग पार्टिकल कवर्स always a positive distance never be negative. डिस्टन्स हे निगेटिव्ह कधीही नसतं. मूव्हिंग पार्टिकल हा ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स कव्हर करतो. आणि जर आपण डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड घेतली तर डिस्टन्स म्हणजे काय असतं तर ओनली मॅग्निट्यूड, डिस्टन्सला आहे ओनली मॅग्निट्यूड. आणि डिस्प्लेसमेंट हे काय आहे, डिस्प्लेसमेंट हे आहे वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आणि त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काय लिहावा लागतो, ॲरो लिहावा लागतो. पण कोणतीही वेक्टर फिजिकल क्वांटिटी मी अशा ज्या 2 उभ्या रेषा ओढलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिहिलंय त्याला आपण म्हणतो मॉड. ओके. आणि मग हे रीड कसं करणार, मॉड ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि कोणतीही वेक्टर फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस आपण मॉडमध्ये ठेवतो त्यावेळेस ती फिजिकल क्वांटिटी आपण मॅग्निट्यूडमध्ये लिहिली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड हे काय आहे, डिस्टन्स. ओके. म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काढून टाकली तर ते काय राहतं, तर ते राहतं शिल्लक डिस्टन्स. ओके. आणि डिस्टन्ससाठी एक फॉर्म्युला मग आपण असा लिहू शकतो की डिस्टन्स हे ऑलवेज ग्रेटर दॅन असणारे डिस्प्लेसमेंटपेक्षा किंवा डिस्टन्स हे इक्वल असणारे डिस्प्लेसमेंट एवढं. म्हणजे फॉर्म्युला हा रीड कसा करणार, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्स हे एकतर डिस्प्लेसमेंट एवढं असू शकतं किंवा डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं असू शकतं, पण डिस्टन्स हे कधीही डिस्प्लेसमेंटपेक्षा छोटं नसणार आहे. ओके. तर ही झाली पाथ लेंथ, त्याचं दुसरं नाव होतं डिस्टन्स. आता पाथ लेंथ नंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया, तो म्हणजे आहे स्पीड. तिसरी फिजिकल क्वांटिटी आपण पाहणार आहोत ती म्हणजे आहे स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहित आहे. स्पीड म्हणजे काय तर स्पीड इज द रेशो ऑफ डिस्टन्स टू द टाइम. ओके.
स्पीड म्हणजे काय आहे तर एक रेशो आहे. कोणाचा रेशो आहे तर डिस्टन्स आणि टाईमचा. म्हणून आपण काय लिहिणार आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, किंवा दिलेल्या टाईममध्ये कवर झालेलं डिस्टन्स त्यांचा रेशो म्हणजे म्हणायचं स्पीड. म्हणजे कशीही आपण डेफिनेशन लिहू शकतो, पण एक साधी आणि सोपी डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो, स्पीड इज द रेशो ऑफ डिस्टन्स टू द टाईम. ओके. आणि मग स्पीड लिहायचं असेल तर मी मॉड ऑफ वेक्टर व्ही लिहितोय. आता हे मॉड ऑफ वेक्टर व्ही का लिहितो तर वेक्टर हा ॲरो म्हणजे आहे वेक्टर आणि व्ही म्हणजे आहे व्हेलॉसिटी. पण व्हेलॉसिटी ज्यावेळेस मी मॉडमध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला मिळते मॅग्निट्यूड, आणि डिस्टन्स आपण मॉड ऑफ वेक्टर यस अपॉन टाइम टी असं लिहू शकतो. ओके. डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे यस. ओके. आणि तो जर मॉडमध्ये घेतला तर आपल्याला ते मिळते मॅग्निट्यूड. म्हणजे ज्यावेळेस आपण स्पीड नंतर व्हेलॉसिटी पाहणार आहे त्यावेळेस हे तुमच्या लक्षात येईल की मी असं का लिहिलेलं आहे. ओके. आता हे मॉडमध्ये लिहिलं आहे, मॉडमध्ये लिहिलेलं आहे, ह्याचा अर्थ ही काय आहे ओनली मॅग्निट्यूड. हे सुद्धा मॉडमध्ये लिहिलेलं आहे, ह्याचा अर्थ काय ही फिजिकल क्वांटिटी इन ओनली मॅग्निट्यूड आहे, इतर डायरेक्शन नाही, जरी त्यांच्यावरती ॲरो लिहिला असेल तरी. एक गोष्ट परत लक्षात ठेवा, जी वेक्टर फिजिकल क्वांटिटी आपण मॉडमध्ये घेतो म्हणजेच ती आपण घेतलेली असते मॅग्निट्यूडमध्ये. मग हे जे स्पीड आहे, स्पीड ही एक डिस्टन्स काय आहे स्केलर, आणि टाइम हे सुद्धा काय आहे स्केलर. म्हणून स्पीड ही सुद्धा एक आहे स्केलर फिजिकल क्वांटिटी. म्हणून आपण लिहिणार आहे इट इज ए स्केलर फिजिकल क्वांटिटी. स्पीड काय आहे तर स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे, स्केलर फिजिकल क्वांटिटी. जर मला स्पीडचं युनिट लिहायचं असेल तर आपण काय म्हणणार आहे SI युनिट ऑफ स्पीड इज डिस्टन्स मेजर करणार आहोत मीटरमध्ये आणि टाइम मेजर केला सेकंडमध्ये, म्हणून झालं मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर डायमेन्शन्स काय असतील तर डायमेन्शन्स असणार आहेत डिस्टन्स मेजर करणार आपण 1 इन लेंथमध्ये, स्पीड मेजर करताना मासची गरज नाही म्हणजे 0 इन मास, आणि टाइम हा खाली आहे म्हणजे T⁻1 खाली होते, वरती गेले की झाले -1 म्हणून T⁻−1. म्हणजे डायमेन्शन्स आपण रीड असं करणार 1 इन लेंथ, 0 इन मास, -1 इन टाइम. आणि परत अजून एक पॉईंट असा लिहूया की स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जसं डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह होतं तसं स्पीड हे सुद्धा पॉझिटिव्ह असतं. स्पीड हे निगेटिव्हमध्ये कधीही नसतं. ओके. त्याच्यानंतर आता स्पीडमध्येच आपण काय म्हणूया स्पीडमध्ये आपण घेऊया युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड कोणाला म्हणणार ज्या पद्धतीने आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन बघितली तसं युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड काय आहे. मी हे इरेज करतो बोर्ड. म्हणजे एकदा स्पीड आपण बघायला सुरुवात केली तर आपण त्याच्यामधले सगळेच पॉईंट पाहूया. तर स्पीडमध्येच आपल्याला पाहायचं आहे युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीड जर एखादी बॉडी युनिफॉर्म स्पीडनं चालली असेल तर ती इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करणार आहे. म्हणून इफ बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, if body covers equal distances in equal interval of time, then the speed of the body is uniform. तर बॉडीचं जे स्पीड आहे ते कसं असणार आहे युनिफॉर्म.
म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 to 10 मीटर टू 20 मीटर 30 मीटर आणि 40 मीटर. सपोज एखादी बॉडी किंवा ऑब्जेक्ट 0 पासून 10 मीटर 2 सेकंदमध्ये कव्हर करतोय, 10 मीटर पासून 20 मीटर अगेन 2 सेकंदमध्ये कव्हर करतोय, 20 मीटर पासून 30 मीटर अगेन 2 सेकंदमध्ये कव्हर करतोय, 30 मीटर पासून 40 मीटर अगेन 2 सेकंदमध्ये कव्हर करतोय. तर इक्वल टाइम इंटरवलमध्ये प्रत्येक वेळेस 10 मीटर 10 मीटर 10 मीटर 10 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. ह्याचा अर्थ ही बॉडी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला युनिफॉर्म स्पीडनं चाललेली आहे. मग ह्याच्या उलट नॉन युनिफॉर्म स्पीड कुणाला म्हणणार, की नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, की इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलं तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, म्हणजे नेक्स्ट डेफिनेशन मी असं लिहितो, नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीड if body covers unequal distances in equal interval of time, is called non-uniform speed. म्हणजे परत एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की 0 to 10 मीटर 2 सेकंद, 10 to 45 मीटर 2 सेकंद, 45 म्हणजे मी इथं घेतो, आणि परत सपोज 50 मीटर 2 सेकंद आणि नंतर इथं 100 मीटर 2 सेकंद. म्हणजे इथं काय झालं की पहिल्या 2 सेकंदामध्ये 10 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं, दुसऱ्या सेकंदामध्ये 10 मीटरपासून कुठपर्यंत गेली 45 मीटरपर्यंत, म्हणजे 35 मीटर ह्या इंटरवल ऑफ टाईममध्ये 35 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. नंतर ह्या 2 सेकंदमध्ये ओनली 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, आणि ह्या 2 सेकंदमध्ये 50 पासून गेले 100 पर्यंत, म्हणजे 50 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर केले तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म स्पीड. किंवा असंही होऊ शकतं, किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की सपोज 0 10 मीटर 20 मीटर 30 मीटर 40 मीटर. तर पहिले 10 मिनिट कव्हर करण्यासाठी 2 सेकंद लागले, दुसरे 10 मिनिट कव्हर करण्यासाठी 5 सेकंद लागले, नंतरचे 10 मिनिट कव्हर करण्यासाठी 3 सेकंद लागले, नंतरचे 10 मिनिट कव्हर करण्यासाठी 1 सेकंद लागले. म्हणजे इथं इक्वल डिस्टन्सेस इन अनइक्वल टाईममध्ये कव्हर केलं तरी सुद्धा त्याला आपण म्हणणार आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, म्हणजे युनिफॉर्म स्पीड आपण पाहिलं, नॉन युनिफॉर्म स्पीड आपण पाहिलं. आता नंतर आपण पाहूया की ॲव्हरेज स्पीड. आता सपोज इथं सांगा की हे नॉन युनिफॉर्म स्पीड आहे, तर ॲव्हरेज स्पीड किती झालं, तर ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी सपोज पहिला टाईम किती आहे, पहिलं डिस्टन्स किती आहे S1, दुसरं S2, तिसरं S3 आणि चौथं S4, आणि हा झाला टाईम T1, हा टाईम T2, हा टाईम झाला T3 आणि हा टाईम झाला T4. तर ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी मी काय करणार, S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4 डिवायडेड बाय टोटल टाइम इंटरवल T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4. S1 किती होता 10 10 10, हे सगळे आपण काय घेतलेत 10 प्लस 10 प्लस 10, आणि डिवायडेड बाय काय करावं लागेल आपल्याला 2 प्लस 5 प्लस 3 प्लस 1, म्हणजे वरती झाले 40 डिवायडेड बाय 3 प्लस 1 4 प्लस 5 9 प्लस 11. ओके, म्हणजे 40/11. आणि ह्याचा रेशो काढला तर आपल्याला काय मिळणार आहे ॲव्हरेज स्पीड.
मग ॲव्हरेज स्पीड करण्यासाठी आपण काय केलं, तर सगळ्या डिस्टन्सची बेरीज म्हणजे टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल डिवायडेड बाय सगळ्या टाईमची बेरीज म्हणजे टोटल टाईम इंटरवल. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला पण मिळाला आणि डेफिनेशन पण मिळाली. म्हणून ॲव्हरेज आपण कसं काढणार, तर नेक्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज स्पीड. तर ॲव्हरेज स्पीड इज द रेशो ऑफ टोटल पाथ लेंथ सुद्धा आपण म्हणू शकतो ह्याला. टोटल पाथ लेंथ किंवा टोटल डिस्टन्स कवर्ड मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, किंवा टोटल डिस्टन्स कवर्ड, कारण पाथ लेंथ म्हणजेच कोण आहे, डिस्टन्स. टोटल डिस्टन्सेस कवर्ड टू द टोटल टाइम रिक्वायर्ड ह्याला आपण म्हणणार आहोत ॲव्हरेज स्पीड. आणि मग फॉर्म्युला लिहिताना काय करावं लागेल, तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला मी असा लिहू शकतो, ॲव्हरेज स्पीड इक्वल टू टोटल पाथ लेंथ डिवायडेड बाय टोटल टाइम रिक्वायर्ड. हे झालं ॲव्हरेज स्पीड. म्हणजे आपण स्पीडची डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स, युनिट, त्याच्यानंतर ते ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, नंतर युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, ॲव्हरेज स्पीड, आणि अजून स्पीडचा एक टाईप राहिला तो म्हणजे आहे इन्स्टंटेनियस स्पीड. नेक्स्ट पॉईंट आहे इन्स्टंटेनियस स्पीड. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, तर इट इज द स्पीड ऑफ ए पार्टिकल. स्पीड ऑफ द पार्टिकल इन किंवा इट इज ए स्पीड ऑफ द पार्टिकल. इट इज द स्पीड ऑफ द पार्टिकल इन इन्स्टंट टाइम. किंवा ब्रॅकेटमध्ये आपण म्हणूया पर्टिक्युलर टाइम. एखाद्या पर्टिक्युलर टाइममध्ये असणारं जे स्पीड आहे त्याला म्हणायचं इन्स्टंट स्पीड. आता एखाद्या पर्टिक्युलर टाइममध्ये असलेलं स्पीड म्हणजे इन्स्टंट, म्हणजे गिवन इन्स्टंटला. सपोज फॉर एक्झाम्पल मी हा जो चॉक आहे वरून खाली फेकला, तर एका पर्टिक्युलर टाइमला तो ह्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर दुसऱ्या सेकंडला हिथं असेल, नंतर हिथं असेल, तर त्या पर्टिक्युलर टाइमला असणारं त्याचं स्पीड त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस स्पीड. आणि मग इन्स्टंटेनियस स्पीड हे समजण्यासाठी मी एक छान एक्झाम्पल आणि लगेच तुम्हाला समजेल असं एक्झाम्पल देतो, की ज्यावेळेस आपण टू व्हीलर चालवत असतो किंवा फोर व्हीलर चालवत असतो, तर आपल्या टू व्हीलरला किंवा फोर व्हीलरला स्पीडोमीटर बसवलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण गाडीचं स्पीड इन्क्रीज करतो त्यावेळेस स्पीडोमीटर काय करतो, त्याचं रिडिंगसुद्धा इन्क्रीज करतो. म्हणजे 40 किलोमीटर पर आवर स्पीड वाढवलं, 50 किलोमीटर पर आवर स्पीड अजून वाढवलं, 80 किलोमीटर पर आवर. आणि जर आपण ती व्हेकल स्लो घेतली तर तो जो स्पीडोमीटरचा जो पॉइंटर असतो तो लगेच डाऊन येतो. म्हणजे 40 पासून 30ला येणार, 30 पासून 20ला येणार, आणि स्पीड वाढवलं की परत तो इंडिकेशन्स त्याचं काय करतो, वाढवतो. म्हणजे स्पीडोमीटर जे स्पीड दाखवतं ते त्या पर्टिक्युलर टाईमला दाखवतं, त्या इन्स्टंटला दाखवतं. आणि ते जे स्पीड आहे त्या स्पीडला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड. आणि मग इन्स्टंटेनियस स्पीडचा फॉर्म्युला काय होणार, तर स्पीड म्हणजे काय आहे, तर मॉड ऑफ वेक्टर व्ही. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच कोण असतं, स्पीड. पण आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला काय माहिती आहे, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा
टी. ओके, तर आपण ह्याला देणार आहोत लिमिट कोणाचं देणार आहे, टाईमचं, आणि ते किती असणार आहे, 0. ॲक्च्युली टाईम 0 नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो चॉक आहे हा वरून मी खाली सोडला आणि कंटिन्युअस ह्याचे मी फोटोग्राफ घेत राहिलो, तर एका फोटोग्राफमध्ये हा चॉक इथं सापडेल, त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोग्राफमध्ये इथं सापडेल, तिसऱ्या फोटोग्राफमध्ये इथं सापडेल. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टंटला तो जो चॉक आहे त्याची पोझिशन वेगवेगळी असणार आहे. ओके, मग हा जो फोटोग्राफ आपण काढला, तो फोटोग्राफ काढण्यासाठी किती वेळ लागला, तर एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंद लागले. फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे काय, तर 0.0001 सेकंद असतील किंवा 0.00001 सेकंद असतील किंवा 0.0000001 सेकंद असतील. तर हा जो टाईम आहे ह्या टाईमला आपण म्हणणार फ्रॅक्शनल टाईम, स्मॉल फ्रॅक्शन ऑफ टाईम आपण ह्याला म्हणणार. तर हा जो टाईम आहे तर हा टाईम 0 आहे का, तर हा टाईम 0 नाही, परंतु हा टाईम काय करतोय, 0ला अप्रोच करतोय, 0च्या जवळ आहे. ओके, म्हणून हा जो टाईम आहे ह्या टाईमला आपण म्हणणार टेन्स टू 0. टेन्स टू 0 म्हणजे काय, की 0ला अप्रोच करणारा टाईम, म्हणजे अगदी 0च्या जवळ असणारा टाईम. म्हणजे एवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जे स्पीड असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे इट इज ए स्पीड ऑफ द पार्टिकल इन इन्स्टंट टाईम किंवा इन ए पर्टिक्युलर टाईम. ओके, तर हे झालं इन्स्टंटेनियस स्पीड. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आपण पाहूया व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच आपण इंडिकेट करतो वेक्टर व्ही न. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय लिहिणार, व्हेलॉसिटी इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू द टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा रेशो. म्हणून मी त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा फॉर्म्युला मी लिहिला, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी वेक्टर व्ही न दाखवूया, डिस्प्लेसमेंट वेक्टर एस न, आणि टाइम टी न. हा वेक्टर काय घेतला, तर व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आर वेक्टर फिजिकल क्वांटिटीज. आता म्हणून मी काय लिहिणार आहे, इट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. इट इज ए वेक्टर फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर ह्याचं युनिट काय लिहूया, एसआय युनिट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट मेजर करणार मीटरमध्ये आणि टाइम मेजर करणार सेकंडमध्ये, म्हणजे मीटर पर सेकंद. और मी असं पण लिहू शकतो S⁻⁻1. हे सुद्धा रीड आपण असं करणार मीटर पर सेकंद, हे सुद्धा रीड करणार मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर ह्याचे डायमेन्शन्स काय येतील, ह्याचे डायमेन्शन्स असतील, मीटरचे डायमेन्शन 1 इन लेंथ. व्हेलॉसिटी मेजर करत असताना मासची गरज नाही म्हणून 0 इन मास. आणि सेकंद खाली आहे छेदामध्ये, टाइम खाली आहे, वरती गेला तर काय होईल मायनस, म्हणून T⁻² काय होतील -1 होतील. ओके, तर हे झाले डायमेन्शन्स ऑफ द व्हेलॉसिटी. आता जसं आपण स्पीडमध्ये एक मिनिट,